नमस्कार मित्रांनो, आज आपण धोप्याच्या वडीची मोकळी भाजी करणार आहोत। चला तर मग भाजी करण्यासाठी सुरुवात करूया। सर्वात आधी इथे 2 वाटी बेसन घेतलेले आहे। 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर। हे सर्व झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच ओवा मॅश करून टाकायचा आहे आणि अर्धा चम्मच जिरं टाकायचे आहे आणि थोडी बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे आणि अद्रक लसणचा पेस्ट घालावा। त्यानंतर थोडीशी तीळ घालावी। हे सर्व झालं की यामध्ये थोडं पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे। याच प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। इथे मी 5 ते 6 धोप्याचे पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता एक धोपा घ्यायचा आहे आणि धोप्याच्या दुसऱ्या साईडला हे आपल्याला धोप्यावरचे सालट आहे ते काढायचे आहे। मी ज्या प्रकारे काढले त्याच प्रकारे काढायचे आहेत। आता एक धोप्याचं पान घेऊन त्या धोप्यावरती आपण जो बॅटर तयार केला होता ते बेसनाचा बॅटर या धोप्यावरती मी ज्या प्रकारे लावत आहे त्याच प्रकारे लावायचे आहे आणि त्यानंतर दुसरं पान घेऊन दुसऱ्या पानावर सुद्धा आपल्याला लावायचे आहे आणि अशाच प्रकारे सर्व पानं घेऊन सर्वीकडून हे बेसन लावून घ्यायचं आहे। आता सगळीकडून बेसन लावून झालेलं आहे। आता हे सगळं फोल्ड मारूया आणि थोडं फोल्डिंगवर सुद्धा बेसन लावून घेऊया। त्यानंतर ते बेसन लावल्यानंतर आपल्याला हे सर्व फोल्ड करून एक त्यावरती धागा बांधायचा आहे। तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीने करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे आणि आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत। इथे एक गंज घेतलेला आहे। गंजात पाणी टाकलेले आहे। पाणी छान गरम झाले की त्यावरती चाळणी ठेवावी आणि चाळणीवरती धोप्याची वडी ठेवावी। हे वडी आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी शिजवायची आहे। वडी ठेवून 10 ते 15 मिनिट झालेले आहे। इथे आपली वडी शिजलेली आहे। आता वडी एका प्लेटवरती काढून घेऊया आणि वडीवर जे आपण धागा बांधला होता ते धागा काढून घेऊया आणि वडीचे छोटे पीस करून घेऊया। या प्रकारे आपल्याला वडीचे पीस करून घ्यायचे आहेत। आता वडीची मोकळी भाजी करण्यासाठी एक आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे। उभ्या पद्धतीने कांदा कापायचा आहे। इथे 3 चम्मच तेल घेतलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकायचे आहे आणि उभा चिरलेला कांदा टाकावा। कांदा छान फिरवून परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त काही शिजवायचा नाही आहे आणि त्यानंतर काही इथे आपण मसाले टाकणार आहोत। आधीच आपण वडीमध्ये मसाले टाकलेले आहे म्हणून इथे थोडे मसाले टाकायचे आहे। थोडी मिरची पावडर आणि थोडी हळद, थोडं मीठ घालून सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत। मसाले परतले की त्यामध्ये वडी टाकायची आहे आणि वडीसुद्धा 5 मिनिटासाठी फिरवून परतून घ्यायची आहेत। इथे आपली वडी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता वडीचा कलर असा अप्रतिम आलेला आहे। आता नवरात्र येत आहे तर आपल्या चॅनलवरती नवरात्र स्पेशल राहणार आहेत। त्यामध्ये आपण उपवासाची 9 दिवस 9 रेसिपी पाहणार आहोत। तर नवरात्र स्पेशल पाहायला विसरू नका आणि तुमच्याकडे रेसिपी यावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।